नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रो माय फार्ममध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या शेतीचा आणि तुमचा कमाईचा चेहरामोहरा बदलू शकतो. गव्हाची काढणी झाली की शेतात काय चित्र दिसतं? सगळीकडे पसरलेला पाचट, म्हणजे काढणीनंतर उरलेले अवशेष. हे चित्र आपल्या सगळ्यांच्याच ओळखीचं आहे, बरोबर ना? एक यशस्वी हंगाम संपल्याची ही निशाणी असते, पण त्याचबरोबर पुढच्या पिकाची तयारी करताना एक मोठी डोकेदुखी सुद्धा असते. मग ह्या डोकेदुखीवर सगळ्यात सोपा आणि जलद उपाय म्हणून काय केलं जातं? सरळ काढी लावली जाते. कमी वेळेत कमी मेहनतीत शेत साफ करण्याचा हा एक सर्रास वापरला जाणारा मार्ग आहे, कारण पुढच्या पिकासाठी शेत लवकर तयार करायचं असतं आणि हाच मार्ग सगळ्यात सोपा वाटतो. पण खरंच हा सोपा मार्ग तितका फायद्याचा आहे का? जरा विचार करूया. आता पाचट जाळण्याचे धोके आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. प्रचंड वायू प्रदूषण होतं, ज्याचा त्रास आपल्याच आरोग्याला. जरा विचार करूया. आता पाचट जाळण्याचे धोके आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. प्रचंड वायू प्रदूषण होतं, ज्याचा त्रास आपल्याच आरोग्याला होतो. अनेकदा तर ही आग हाताबाहेर जाते आणि बाजूच्यांच्या पिकांचं, फळबागांचं मोठं नुकसान करून ठेवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, ते म्हणजे जमिनीचा वरचा सगळ्यात सुपीक थर या आगीने जळून जातो. जमिनीचा जीवच जातो त्यात. पण हे तर झालं वरवर दिसणारं नुकसान. याच्या पलीकडे एक मोठं लपलेलं नुकसान आहे. कधी विचार केलाय का की या धुरासोबत तुमच्या जमिनीची सुपीकता आणि तुमच्या खिशातले पैसे दोन्ही जळतायत? हो, हे खरं आहे. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सेंद्रिय कर्ब, म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे जमिनीचा आत्माच जणू. ज्या जमिनीत तो जास्त, ती जमीन जिवंत असते, भुसभुशीत असते, पाणी धरून ठेवते. पण जेव्हा आपण पाचट जाळतो तेव्हा आपण हाच मौल्यवान कार्बन जाळून टाकतो. आणि मग काय होतं? जमीन कडक, निर्जीव बनते आणि मग आपल्याला रासायनिक खतांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणजे बघा, निसर्ग आपल्याला एक मोफत अत्यंत आवश्यक पोषक तत्व देतोय आणि आपण त्याला स्वतःच्या हाताने जाळून टाकतोय. जे सोनं जमिनीत मिसळून तिची ताकद वाढवू शकतं, ते आपण धूर करून हवेत उडवून देतोय. हा सरळ सरळ आपल्या जमिनीचा आणि आपल्या शेती व्यवसायाचा तोटा आहे. आणि हा तोट्याचा खेळ किती विचित्र आहे ते बघा. गव्हाच्या पाचाटामध्ये नैसर्गिक सिलिकॉन प्रचंड प्रमाणात असतं. हे सिलिकॉन पिकाला मजबूत बनवतं, रोग प्रतिकार शक्ती वाढवतं. आपण काय करतो? हे मोफत मिळणारं सिलिकॉन जाळून टाकतो. आणि मग जेव्हा पिकाला गरज पडते तेव्हा बाजारातून महागड किमतीत पिशव्यांमध्ये पॅक केलेलं सिलिकॉन विकत आणतो. म्हणजे जे आपल्याच शेतात फोकट आहे ते जाळायचं आणि तेच पैसे देऊन परत विकत घ्यायचं. चला, आता खूप झालं प्रॉब्लेमबद्दल बोलणं. आता थेट सोल्युशनवर येऊया. आता आपण जी पद्धत पाहणार आहोत ती म्हणजे शेतातल्या कचऱ्याला काळं सोनं, म्हणजे उत्कृष्ट खतामध्ये बदलण्याची एक सोपी आणि शास्त्रीय पद्धत. याला कचरा व्यवस्थापन म्हणू नका, ही संपत्ती निर्माण करण्याची पद्धत आहे. ही पूर्ण प्रोसेस फक्त 5 सोप्या स्टेप्समध्ये विभागलेली आहे. 1. पाचट जमिनीत मिसळणे. 2. शेताला पूर्णपणे पाणी देणे. 3. विघटन करणारं द्रावण तयार करणे. 4. हे द्रावण शेतात फवारणे. आणि 5. निसर्गाला त्याचं काम करू देणे. चला, आता प्रत्येक टप्पा नीट समजून घेऊया. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे पाचट जमिनीत व्यवस्थित मिसळणे. आपल्याला हे अवशेष जमिनीच्या वरच्या थरात चांगले मिक्स करायचे आहेत, जेणेकरून सूक्ष्मजीवांना त्यावर काम करणं सोपं जाईल आणि कुजण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होईल. या कामासाठी काही यंत्र लागतील. सगळ्यात प्रभावी आणि बेस्ट साधन म्हणजे रोटावेटर. रोटावेटर काय करतो तर पाचटाचे बारीक तुकडे करून ते मातीत एकदम छान मिक्स करतो. याशिवाय मल्चर किंवा डिस्क नांगर पण वापरता येतो. पण या पद्धतीसाठी जिथे आपल्याला जलद विघटन हवं आहे तिथे रोटावेटरचा वापर सगळ्यात उत्तम ठरतो. ओके, पाचट जमिनीत मिसळल्यानंतर पुढची पायरी आहे शेताला पूर्ण पाणी देणं. पाणी हे या प्रक्रियेसाठी उत्प्रेरकाचं काम करतं असं समजा. पाण्याशिवाय सूक्ष्मजीव कामालाच लागत नाहीत. ओलावाच त्यांना पाचट खाऊन त्याचं खतात रूपांतर करायला मदत करतो. पाणी म्हणजे त्यांच्यासाठी एनर्जी ड्रिंकसारखं आहे. आता तुमच्याकडे पाणी किती आहे यावर अवलंबून आहे की तुम्ही पाणी कसं द्याल. ज्यांच्याकडे भरपूर पाणी आहे ते पाटाने पाणी देऊन जमीन पूर्ण भिजवू शकतात. हा एक जलद मार्ग आहे. पण ज्यांच्याकडे पाण्याची थोडी कमतरता आहे त्यांनी अजिबात काळजी करू नका. तुम्ही स्प्रिंकलर किंवा तुषार सिंचनाचा वापर करू शकता. याने पाण्याची बचत होईल आणि शेतात सगळीकडे सारखा ओलावा टिकून राहील. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, आपलं ध्येय फक्त जमीन वरवर ओली करणं नाही, तर ती पूर्णपणे पाण्याने संपृक्त करणं आहे. म्हणजे चिखल नाही करायचंय, पण पाणी जमिनीत पूर्णपणे मुरलेला असावा. हा ओलावाच विघटन प्रक्रियेसाठी लागणारं इंधन आहे. जमीन जेवढी चांगली भिजलेली असेल तेवढं काम लवकर आणि चांगलं होईल. आता येऊया त्या खास द्रावणाकडे जी या पूर्ण प्रक्रियेची जादू आहे. हे एक प्रकारचं स्टार्टर कल्चर आहे.
जे लाखो करोडो उपयुक्त सूक्ष्मजीवांनी भरलेलं आहे. याचं योग्य मिश्रण बनवणं आणि वापरणं हेच या पद्धतीच्या यशाचं खरं गमक आहे. तर हे आहे वेस्ट डिकम्पोजर. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एका बाटलीत बंद असलेलं उपयुक्त सूक्ष्मजीवांचे एक शक्तिशाली द्रावण आहे. हे सूक्ष्मजीव काय करतात तर शेतातल्या कठीण पाचाटाला खाऊन त्याचं विघटन करून त्याला ह्युमसमध्ये म्हणजे काळ्या भुसभुशीत सेंद्रिय खतामध्ये बदलतात आणि तेही खूप वेगाने. हे विकत घेताना जरा हुशारीने घ्या. याची खरी किंमत फक्त 20 रुपये प्रति बाटली आहे, कारण हे सरकारी संस्थेने विकसित केलंय. पण ऑनलाईन विकणारे 40 रुपयांपासून ते 150 रुपयांपर्यंत काहीही भाव लावतात. म्हणून वेस्ट डिकम्पोजर असं लिहून मोठ्या ऑनलाईन वेबसाईटवर शोधा, ज्याला चांगले रिव्ह्यूज आहेत आणि जो विक्रेता विश्वासार्ह आहे त्याच्याकडून घ्या. पण उगाच जास्त पैसे देऊ नका. चला आता एका एकरासाठी परफेक्ट मिश्रण कसं बनवायचं ते बघूया. एक 200 लिटरचा निळा ड्रम घ्या. त्यात पूर्ण पाणी भरा. त्यात वेस्ट डिकम्पोजरची एक पूर्ण बाटली टाका आणि या सूक्ष्मजीवांसाठी अन्न म्हणून त्यांची संख्या वाढवण्यासाठी त्यात 2 किलो गूळ टाका. एक गोष्ट लक्षात ठेवा, गूळ जितका गडद आणि रसायनमुक्त असेल तितका चांगला. प्रक्रिया एकदम सोपी आहे. ड्रममध्ये आधी 2 किलो गूळ पूर्णपणे विरघळवून घ्या. मग वेस्ट डिकम्पोजरची बाटली त्यात ओता आणि काठीने चांगलं ढवळा. आता हे द्रावण लगेच वापरायचं नाही. त्याला 2 ते 3 दिवस तसंच ठेवा, म्हणजे सूक्ष्मजीव सक्रिय होतील आणि त्यांची संख्या वाढेल. हे तयार द्रावण 10 दिवसांपर्यंत वापरता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, हे 200 लिटर द्रावण फक्त आणि फक्त 1 एकर ओल्या जमिनीवरच फवारायचं आहे, हे विसरू नका. आता द्रावण फवारलं, पुढे काय? आता पुढचे 60 दिवस आपण निसर्गाची कमाल बघणार आहोत. या काळात आपल्या डोळ्यांदेखत शेतातला पाचट हळूहळू मातीत रूपांतरित होताना दिसेल. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, आपण फक्त तिला थोडा वेग दिला आहे. तर बघा साधारणपणे काय होईल. पहिल्या दिवशी द्रावण फवारल्यावर सूक्ष्मजीवांचं काम सुरू होतं. साधारण 15 ते 20 दिवसांनी शेतात जाऊन बघा. मातीत ओलावा असेल आणि पाचट हाताने दाबल्यावर नरम लागलेला जाणवेल. 40 दिवसांनी तर पाचट गडद रंगाचा होऊन सहज तुटू लागेल आणि बरोबर 60 दिवसांच्या शेवटी तो पाचट पूर्णपणे मातीत विरघळलेला असेल आणि तुमची माती काळी, सुपीक आणि भुसभुशीत झालेली असेल. या 60 दिवसात एकच गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे जमिनीतला ओलावा टिकवून ठेवणं. यासाठी थोडं हुशारीने काम करा. हवामानाचा अंदाज बघा. जर पाऊस येणार असेल तर त्याच्या आधी फवारणी करा, म्हणजे नैसर्गिक पाणी मिळेल आणि सिंचनाचा खर्च वाचेल. दर 10-15 दिवसांनी मातीला हात लावून बघा. वरचा थर कोरडा वाटला तर एक हलकं पाणी द्या. आता आपलं काम यशस्वी झालंय की नाही हे कसं ओळखायचं? सोपं आहे. चला फरक बघूया. सुरुवातीला माती कडक आणि फिकट रंगाची असते. 60 दिवसांनी ती मऊ, काळी आणि स्पंजसारखी भुसभुशीत होईल. सुरुवातीला पाचट कडक असतो, नंतर तो मातीचाच भाग बनून जातो. आणि सगळ्यात भारी ओळख म्हणजे वास. सुरुवातीला वाळलेल्या गवताचा वास येतो, पण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मातीला एक छान, जिवंत वास येतो, जसा पहिल्या पावसानंतर येतो तसा. चला आता यामागचं थोडं विज्ञान समजून घेऊया. कारण हे कळलं की तुमचा रासायनिक औषधांवरचा खर्च का कमी होणार आहे हे पण लक्षात येईल. ही पद्धत फक्त खत तयार करत नाही, तर ती पिकाला मुळापासून मजबूत बनवते. आपण सुरुवातीला सिलिकॉनबद्दल बोललो होतो. सिलिकॉन हे एक नैसर्गिक मूलद्रव्य आहे, जे पाचटात भरपूर असतं. झाडं ते जमिनीतून घेतात आणि आपल्या पेशींच्या भिंती मजबूत करतात. सोप्या भाषेत सांगायचं तर झाडं स्वतःसाठी एक प्रकारचं बॉडी आर्मर किंवा कवच तयार करतं, जे त्याला कीड, रोग आणि वातावरणातील बदलांपासून वाचवतं. आणि जेव्हा जमिनीत हे सिलिकॉन नैसर्गिकरित्या परत येतं तेव्हा काय होतं? कमाल होते. पिकाचं खोड जाड आणि मजबूत होतं, त्यामुळे पीक वाऱ्याने लोळत नाही. बुरशीजन्य रोगांना आणि किडींना तोंड देण्याची पिकाची नैसर्गिक ताकद वाढते. पाण्याची कमतरता सहन करण्याची क्षमता वाढते. आणि या सगळ्याचा परिणाम काय? एक निरोगी पीक आणि जास्त उत्पन्न. आता काही मोठ्या शेतकऱ्यांना वाटेल की हे सगळं लहान शेतीसाठी ठीक आहे, पण तसं नाहीये. उलट मोठ्या फार्मसाठी तर ही एक स्मार्ट बिझनेस स्ट्रॅटेजी आहे. याने फक्त शेती नाही सुधारत, तर तुमचा खर्च कमी होऊन थेट नफा वाढतो. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. चला थेट खर्चाची तुलना करूया. पाचट जाळण्याच्या पद्धतीत रासायनिक खतांचा आणि बाजारातून आणलेल्या सिलिकॉनसारख्या गोष्टींचा खर्च जास्त असतो. याउलट आपल्या या पद्धतीत खतांवरचा खर्च हळूहळू कमी होतो आणि सिलिकॉन विकत घेण्याची गरजच पडत नाही. हा थेट तुमच्या नफ्यात होणारा फायदा आहे. आकड्यात बोलायचं झालं तर तुम्ही आरामात प्रति एकर वर्षाला 5,000 ते 8,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त वाचवू शकता. ही बचत रासायनिक खतं आणि बुरशीनाशकांवर होते.
आता जरा तुमच्या एकूण एकराचा हिशोब लावा. ही रक्कम किती मोठी होऊ शकते. मोठ्या शेतावर हे काम कसं करायचं? सोपं आहे, फक्त थोडं नियोजन लागेल. द्रावण बनवण्यासाठी 200 लिटरच्या ड्रमऐवजी 1000 लिटरच्या टाक्या वापरा. म्हणजे एका वेळी 5 एकरचं काम होईल. फवारणीसाठी ट्रॅक्टरला जोडलेले बूम स्प्रेअर वापरा. म्हणजे काम जलद आणि एकसारखं होईल. आणि मोठ्या शेताला सोयीस्कर झोनमध्ये वाटून घ्या. म्हणजे पाणी देणं आणि लक्ष ठेवणं सोपं जातं. ही पद्धत वापरताना काही छोट्या छोट्या चुका होतात, त्या फक्त टाळायच्या आहेत. सगळ्यात मोठी चूक म्हणजे कोरड्या जमिनीवर द्रावण फवारणे. लक्षात ठेवा, सूक्ष्म जीवांना पाणी लागतंच. रासायनिक गूळ वापरू नका. रोटावेटरने पाचट आणि माती नीट मिसळा. आणि हो, संयम ठेवा. 60 दिवसांची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तिला तिचा वेळ द्या. घाई करू नका. तर शेतकरी मित्रांनो, हा शेतीविषयक उपाय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हा उपाय कोणी कोणी केलेला आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि आणखी ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आमच्या या शेतकरी भावाच्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.